पंढरपूरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झालाय। दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी देऊन हल्ला केल्याचा चिवटे यांचा आरोप आहे। माजी मंत्री स्वर्गीय दिगंबर बागल यांचे पुत्र आहेत दिग्विजय बागल। महेश चिवटे यांची गाडी अडवून बेदम मारहाण करण्यात आली। रश्मी आणि दिग्विजय बागल सध्या शिवसेना शून्य गटात आहेत। शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला आता हिंसक वळण लागले। काही दिवसांपूर्वीच धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी पोलिसात तक्रार दिली होती। वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे। अधिक माहिती घेऊयात संकेत कुलकर्णी यांच्याकडनं। संकेत, काय अधिक माहिती? खरं तर आज सकाळी महेश चिवटे हे आपल्या शेतातून परत येत असताना त्यांच्यावर काही लोकांनी प्राणघातक हल्ला केला। गाडी अडवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। यानंतर तात्काळ महेश चिवटे यांनी पोलिसांशी संपर्क साधला। पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले। काही दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये काही पक्षप्रवेश दिल्याने दिग्विजय बागल आणि महेश चिवटे यांच्यात कुरबुरी झाल्या होत्या। यामध्येच दिग्विजय बागल यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जी होती ती महेश चिवटे यांनी पोलिसात दाखल केली होती। यानंतर खरं तर हा सगळा प्रकार आता पुढे येतोय आणि आता जो हल्ला झालाय तो दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी देऊन करवून घेतला असल्याचा आरोप आहे ते महेश चिवटे करतात। महेश चिवटे यांना मारहाण झालेली आहे। त्यांना सध्या त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत। मात्र या सर्व प्रकरणामुळे शिवसेनेतली जी अंतर्गत बंडाळी आहे त्याला एक हिंसक वळण प्राप्त झालंय। कारण दिग्विजय बागल यांनी शेवटची विधानसभा निवडणूक ही शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून लढवली होती। एकनाथ शिंदे थेट प्रचारासाठी करमाळ्यात बागल यांच्यासाठी पोहोचले होते। एकीकडे बागल यांची शिवसेनेसोबत आणि एकनाथ शिंदेसोबतची जवळीक असताना दुसरीकडे चिवटे देखील एकनाथ शिंदेच्या जवळ आहे। मात्र या दोघांमध्येही कुठेही पक्षीय समतोल नाही आहे। त्याचाच भाग आता हिंसक वळणावर येऊन पोहोचलाय। प्रज्ञा, नक्कीच। आणि यावरती आता काय नेमका निर्णय घेतात शिंदे हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।